मध्ये तुम्ही सामील झालेला आहात आणि इथे माळेगावमध्ये येऊन तुम्ही सेवा देखील करत आहात. कसं वातावरण वाटत आहे दिंडीचं? असं आहे की साधू महाराज संस्थांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे आणि ती परंपरा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कंधारकरे चालवत आहेत. आज सगळ्यात आनंदाचा दिवस एवढाच आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणावर सर्व संप्रदायातली मंडळी ते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. मला असं वाटतं की गेल्या 20 वर्षापासून माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही दिंडीचं स्वागत करतो आणि आम्हाला जे काही घडत असेल ते अन्नदान करण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न करतो. माझे वडील कैलासवासी गोविंदरावजी पाटील यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली आणि मी ती चालू ठेवलेली आहे. कधी मध्ये मी जर येऊ शकलो नाही तर मग चिरंजीव प्रवीण असेल, कुटुंबातली सगळी मंडळी असेल, हे सगळेजण इथे येतात. एक जगाच्या पाठीवरचा वेगळा आनंद आणि वेगळा सोहळा जर काय असेल ते पांडुरंगाच्या यात्रेच्या निमित्तानं वारकऱ्यांची करायची सेवा. मी गेल्या 17-18 वर्षापासून लोणंदला जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो. लाखोच्या संख्येनं भक्त मंडळी येतात. माऊलीच्या दिंडीमध्ये 4-5 लाख लोक असतात, तुकाराम महाराजाच्या दिंडीत 4-5 लाख लोक असतात. असा सोहळा माझ्या आयुष्यामध्ये मी कुठं बघितला नाही आणि आज साधू महाराज संस्थांच्या वतीनं जाणाऱ्या दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्या वतीने जे काही सेवा होईल माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं तो करण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलो.